हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय का? हा मॅडम येतोय हा, आवाज. सगळ्यांनी जॉईन व्हा परत. काकडे सरांचं लेक्चर होणार नाहीये आणि मी पण कंटिन्यू करणारच होता. सो सगळे कनेक्ट व्हा. परत मध्येच राहिलं की मग गॅप पडतो ना, आणि सर पण घेणार नाहीयेत लेक्चर. सो वी विल कंटिन्यू. कुठे आलेलो बघा आपण. तर बघा, समजलं काय आहे? हॅलो, म्हणजे मला काय सांगायचं होतं की ज्यावेळी तुमचा व्हायब्रेशनचा मोलेक्युल हा ग्राउंड स्टेटला असेल त्यावेळी व्हायब्रेशनल एनर्जी लेवल 0 आहे, आणि जे किती आहे डबल डॅश आहे किंवा डबल प्राईम आहे. ज्यावेळी तो ग्राउंड एक्साइटेड मध्ये जातो त्यावेळी व्हायब्रेशनल एनर्जी लेवल चेंज होते, इट इज इक्वल टू 1. आणि जे आहे तो जे डॅश झालेला आहे, जो की डबल डॅश होता तो सिंगल डॅश इथं झालेला आहे. तर हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, हे MCQ ला विचारू शकता. म्हणून इथं म्हटलेलं आहे की ज्यावेळी व्हायब्रेशनल एनर्जी लेवल हा ग्राउंड स्टेटला असेल, सो इट हॅव्हिंग द क्वांटम नंबर व्हायब्रेशनल क्वांटम नंबर J इज इक्वल टू 0 अँड रोटेशनल क्वांटम नंबर J इज इक्वल टू डबल डॅश. म्हणजे हा जे तुमचा काय आहे, सिम्पली पॅराबोलिक कर्व बघायचा आहे. ह्या सगळ्या प्रोसेस आहेत, ह्या दोन्ही ऍट अ टाइम होत आहेत. मग इकडचा जो व्हीच्या व्हॅल्यू आहेत हे काय दाखवणार आहे तुम्हाला, व्हायब्रेशनल एनर्जी दाखवणार आहे. आणि इकडच्या जेच्या व्हॅल्यू आहेत ते काय दाखवणार आहे तुम्हाला, इट इज द रोटेशनल एनर्जी लेवल दाखवणार आहे. तर हे सिम्पली ह्या कर्ववरून डोक्यात ठेवायचं आहे. हे बुकमध्ये दिलेलं नाहीये, सो हे तुमच्या फक्त अंडरस्टँडिंगसाठी इथं मी घेतलेलं आहे. मग त्याच पद्धतीनं ज्यावेळी त्यांचं ट्रान्झिशन होईल एक्साइटेड स्टेटमध्ये, त्यावेळी बघा, नाव ट्रान्झिशन टेक प्लेस फ्रॉम V0 टू V1 अँड J डबल डॅश टू J डॅश. म्हणजे ज्यावेळी तो एक्साइटेड मध्ये जाईल त्यावेळी V1 होईल, आणि जो तुमचा J डबल डॅश आहे किंवा J प्राईम आहे, डबल प्राईम आहे, तो J सिंगल प्राईम इथे होणार आहे. सो इट इज द कंडिशन, हे पुट इन युअर माइंड. सो नेक्स्ट, हे तेच आहे आता रिपिटेशन आपण बघितलेलं आहे एक्साइटेड आणि मग ज्या पद्धतीने आता तुम्ही रोटेशनल मध्ये जेचं सिलेक्शन रूल पाहिला होता किंवा आपण रोटेशनल स्पेक्ट्रा पाहिला होता, लगेच डोळ्याच्या समोर फिगर यायला पाहिजे रोटेशनल स्पेक्ट्रा. मग त्याच्यामध्ये आपण आता एवढं तरी क्लिअर झालं, व्हायब्रेशन्स आपण डेल V ने दाखवणार आहे, रोटेशन्स आपण J ने दाखवणार आहे. मग ज्या पद्धतीने आपण रोटेशनल एनर्जी लेवल्स मध्ये डेल J साठी सिलेक्शन रूल पाहिला होता, व्हॉट इज दॅट? डेल J साठी प्लस मायनस 1. राईट, सेम त्याच पद्धतीनं व्हायब्रेशन साठी आपल्याला सिलेक्शन रूल पाहायचे आहे. सो इट इज द डेल V इज इक्वल टू, इट इज ऑल्सो प्लस और मायनस 1. मग त्याचा स्पेक्ट्रा कसा आहे, ते कसं ह्या पद्धतीने प्रूव्ह होते का, हे आपल्याला पाहायचं आहे. सो वी सी नेक्स्ट. हे तुमचं झालं इथे, हा व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा, ह्याचा अर्थ समजावून दिलाय आपण. समजते का बघा, ज्या पद्धतीने आपण रोटेशनल स्पेक्ट्रा आणि रोटेशनल एनर्जी लेवल पाहिली होती, त्याच पद्धतीने आपण रोटेशनल स्पेक्ट्रा काय होता, कालपर्यंत आपल्याला माहिती नव्हतं की या कर्व मध्ये ऍट अ टाइम 2 कंडिशन होतात, हे आपल्याला अननोन होतं. आज आपण हे शिकलो की व्हायब्रेशनच्या लेवल्समध्ये किंवा व्हायब्रेशनच्या ट्रान्झिशन मध्ये रोटेशनच्या लेवल ह्या लपलेल्या असतात किंवा ते प्रोसेस ऍट अ टाइम चालू होती. परत हा कर्व आपल्याला कसा मिळतो व्हायब्रेशन थ्रू, हे आपण पाहिलं. हेच नेचर कसं मिळतं, त्याची रेडियस कशी डिक्रीज होत जाते, कशी इक्विलिब्रियम पोझिशन येते, हे आपण इथं पाहिलेलं आहे. हेच तुम्हाला इथं झूम करून दाखवलेलं होतं. सो आता 2 कन्सेप्ट तुम्हाला समजले असतील, रोटेशनल स्पेक्ट्रा, व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा, रोटेशनल एनर्जी लेवल्स आणि व्हायब्रेशनल एनर्जी लेवल्स. त्याचं नेचर तरी ऍटलिस्ट आयडिया तरी आली असेल. सो these 2 concept. So बघा, so what is your next article? रोटेशनल व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा, दोन्ही कन्सेप्ट तुमच्या डोळ्यासमोर मी ठेवलेल्या आहेत. आपण 2-3 लेक्चर मध्ये तेच रोटेशन आणि व्हायब्रेशन बघितलेलं आहे. नाउ अवर थर्ड आर्टिकल इज रोटेशनल व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा, and in front of you here I taking one example for this rotation or vibration.
सो याच्यावरून क्लिअर करून घ्या. होतंय का इथं स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? इन फिगर व्हॉट हॅपन, ते काय होतं रे? मॉलिक्युल दोन रोटेट होत आहे molecules आणि आहेत, व्हायब्रेट होत. दोन ऍटम्स व्हायब्रेट. आहेत. हा ते त्याला ते काय होत आहेत ऍट अ टाइम व्हायब्रेट पण होते आणि ते रोटेट पण होते. आता आपण इंडिव्हिज्युअल सिस्टीम बघितल्या. नाव हिअर वी हॅव कंबाईन दिस बोथ सिस्टीम्स. मग इथे या सिस्टीम मध्ये ह्या ऍटमचं रोटेशन पण होते आणि व्हायब्रेशन पण होते. सो व्हॉट इज नेक्स्ट? आता हे फिगर मध्ये आहे तेच आपण बघणार आहे. बघा, द फ्रीली मुव्हिंग मोलेक्युल्स इन गॅसियस स्टेट कॅन, आता हे तुम्हाला सिम्पली कळायला पाहिजे. मग हे रोटेशन व्हायब्रेशन कुठे होत असेल? गॅसेस मध्येच ना, कारण गॅसेसचे पार्टिकल कसे असतात? फ्रीली मूव्ह असतात. आणि दे आर कसे पण रॅन्डमली मूव्ह होत असतात एअर मध्ये. कारण का? कोण सांगेल? कोण सांगेल रे? इन एअर why these atoms are moving here and there? का? ते फ्रीली मूव्ह होतात ना, म्हणून. इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स कमी असते. वॉटर कोणतं डिस्टन्स? इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स कमी असते. कमी असते का जास्त असते रे? जास्त असते. कमी असेल तर ते अटॅच होतील ना एकमेकांना. ते तोडले गेलेत एकमेकांपासून. अट्रॅक्शन फोर्स म्हणतो की आपण, तो त्यांच्यात कमी आहे खूप. जसं तुम्ही सॉलिड घ्या एक्झाम्पल, the atoms are bonded to each other, strongly bonded, म्हणजे अट्रॅक्शन जास्त आहे. त्याच पद्धतीने थोडंसं त्याचं कमी केलं तर लिक्विड मध्ये ते थोडंसं कमी होईल. आणि त्याच्या पद्धतीने पूर्णच कमी केलं तर ते एअर गॅसेस टाईप मध्ये होईल ना, म्हणजे दे आर लूजली बाउंड. फ्री म्हणून तर फ्री होतात. जर एकमेकाला बाउंड झाले असतील, किती साधा हा क्वेश्चन होता बघा. हे तरी तुम्ही ऍटलिस्ट जस्ट आता विषय निघाला म्हणून ते मी बोलले. सो असं त्याच्यावरून तर आपण टाईप काढलेत ऍटमचे, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. मग गॅसेस मध्ये हे फ्रीली पार्टिकल मूव्ह होतात, हे ऍटम मूव्ह होतात. म्हणून आपल्याला इथे हे रोटेशन व्हायब्रेशन हे गॅसेस मध्ये भेटणार आहे. सो इट इज द जनरल पार्ट होता. सो turning our topic, the freely moving molecule in gaseous state can rotate along with their vibrational motion. So spectra of such a molecule will not be set of isolated lines corresponding to vibrational transition. But हे फक्त गॅसेस मध्ये होतं एवढं ध्यानात ठेवा, ह्याची काही एवढी गरज नाहीये. The spectra obtained by a low resolving power spectrometer will appear as a broad band called a vibration rotation band as shown in figure. मग कुठला तो व्हायब्रेशन आणि रोटेशनचा स्पेक्ट्रा आहे बघा. हे सगळं कुठं होईल कोण सांगेल? कुठल्या रिजन मध्ये? हे जे सगळं आता होणार नाही रोटेशन व्हायब्रेशन, हे कोणत्या रिजन मध्ये होऊ शकतं? एक एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. इन केस ऑफ रोटेशनल स्पेक्ट्रा, which region it is take place? इन्फ्रारेड रिजन. त्याच्यासाठी आपण दोन रेंजेस बघितले होते, इन्फ्रारेड आणि मायक्रोवेव्ह. तर हे इन्फ्रारेड रिजन मध्ये होणार आहे. तर त्याचं बिहेवियर कसं आहे बघा. रोटेशनल व्हायब्रेशन स्पेक्ट्रा हे तुमच्या बुक मध्ये, टेक्स्ट बुक मध्ये फिगर आहे बघा. व्हायब्रेशन रोटेशनल ट्रान्झिशन्स. आता याच्यात काय काय दिसते बघा. मग याच्यात आता रोटेशन कुठे आहे, व्हायब्रेशन कुठे आहे, कोण सांगेल? कोण सांगेल? व्हायब्रेशनल रोटेशनल ट्रान्झिशन्स, फाईन स्ट्रक्चर ऑफ व्हायब्रेशन स्पेक्ट्रा. आपण आतापर्यंत सिंगल पाहिलं रोटेशनल आणि व्हायब्रेशनल एनर्जी लेवल्स. आता इथं कंबाईन मध्ये तुम्हाला व्हायब्रेशन रोटेशनल ट्रान्झिशन दिलेलं आहे. सो माय क्वेश्चन इज दॅट इन दॅट फिगर where is the rotational energy level and where is the vibrational energy level? V equal to 0 is vibration Right. and J equal to 1 to 5 Oh, rotational. 1 minute. Lecture चालू.
हॅलो हॅलो, आवाज येतो? हॅलो, हा येतोय. हा हॅलो, हा येतोय का आवाज? आवाज येतोय येतोय? हा मॅडम. येतोय. हा सॉरी, 2 मिनिट. सो बरोबर सांगितलं बघा यांनी की जिथं v इज इक्वल टू 1 आणि 0 आहे, दिस शोज दी व्हायब्रेशनल एनर्जी लेवल्स, आणि ज्याच्या व्हॅल्यूज काय दाखवतात तर त्या रोटेशन्स दाखवतात. ठीक आहे. मग आता ह्याच्या खाली पण बॉटमला बघा सिंपली ह्याच्यामध्ये खूप ह्या फिगर मध्ये ना खूप माहिती आहे. तर तुम्हाला काय ऑब्झर्व होते कोण सांगेल बघा, आधी मी तुम्हाला विचारते नंतर मी सांगते. त्याच्यानंतर इथं काहीतरी दिलेलं आहे बघा खाली P5, P4, P3, P2, P1, त्याच्यानंतर R1, R2, R3 हे काय आहे, त्याच्यानंतर त्याचे लिमिट्स दिलेले आहे. डेल जे इज इक्वल टू -1, डेल जे इज इक्वल टू +1. डेल जे म्हणजे काय दाखवणार आहे तुमचा व्हॉट? रोटेशनल. बरोबर, रोटेशन दाखवणार आहे. मग व्हॉट इज द सेंट्रल एरोज, हे काय दाखवतात? ट्रान्झिशन. Right. So how that transition take place in that figure? See. बारकाईने बघायचं अगदी फिगर. कोणाला काही सापडलं तर सांगा. काय दिसतंय कोण सांगेल? ठीक आहे. सो ही फिगर जर तुम्ही व्यवस्थित पाहिली तर एक क्वेश्चन सांगितलं तुम्ही की v द व्हायब्रेशन, जे द रोटेशन. तर मला आणखीन एक सांगायचं आहे. तर फॉर एक्झाम्पल वी हॅव टू कन्सिडर दिस एरो. सो व्हॉट इज द व्हॅल्यू दिस ट्रान्झिशन टेक स्टार्टिंग व्हॅल्यू काय आहे? हे ट्रान्झिशन कसं होतंय रे? बघा एरो तुमच्या समोर आहे, माझा पॉइंटरकडे बघायचं आहे. v is equal to 0, what is that? v is equal to 0. Vibrational Yes, but what? energy. Which level? I know, but which level? Ground Right, state. right. v is equal to 0 is ground state and v is equal to 1 is excited state. So my question is that मला विचारायचं होतं की हे जे एरोज दाखवलं हे ट्रान्झिशन दाखवतात, पण ते कसे बिहेव केलं हे तुम्ही पाहिलं का? आता ग्राउंड स्टेटचा हा पार्ट आहे. सो इथं आता कन्सिडर दिस एरो, द ट्रान्झिशन इज हॅपनिंग बघा. जे इज इक्वल टू 1, जे इज इक्वल टू 1 साठी हा एरो आहे. तर हा कुठे जाऊन थांबलाय बघा? एक्साइटेड स्टेटच्या जे इज इक्वल टू 0 या लेवलवर येऊन थांबलाय. असं आहे का की ट्रान्झिशन 1 पासून स्टार्ट झाले आणि 1 लाच थांबले? असं प्रत्येक लाईनचं आहे. देन देअर आफ्टर वी सी नेक्स्ट एरो. सो इट इज बघा, सी इथं जे इज इक्वल टू 2 अँड दिस ट्रान्झिशन टेक्स फ्रॉम दिस 2, जे इज इक्वल टू 2, बट कुठं थांबले ते? जे इज इक्वल टू 1. म्हणजे जसं तुम्ही एक्साइटेड स्टेट मध्ये जाईल तसं जे ची व्हॅल्यू काय झालेली आहे रे? 1 ना कमी झालेली आहे. मग आता मेनिंग लागलं का तुम्हाला त्या जे डबल प्राईमचं आणि जे सिंगल प्राईमचं? तर असं सगळं या फिगर मध्ये आहे. समजते का? इथं जो तुम्हाला हा मग मॅडम. फिगर मध्ये दिसत होतं तर तुम्हाला ते एवढं क्लिअर झालं नसेल की इथं काय मग ऍक्च्युली व्हॉट हॅपन, तर ते इथं या झूम मध्ये दाखवलेलं आहे या फिगर मध्ये. मग आता हेच तुम्हाला सांगायचं होतं मला, तर तुम्हाला त्याची काय आयडिया येते का बघायचं होतं. मग हा तुमचा कंबाईन मध्ये रोटेशनल व्हायब्रेशन स्पेक्ट्रा. मग त्याच्या खाली बॉटमला जर बघितलं तर ह्या व्हॅल्यूज आहेत. तर व्हॉट इज दॅट हे आपण नेक्स्ट बघणार आहे. तर बघा, जर हे तुमच्या बुकमध्ये नाहीये, हे मी घेतलेलं आहे तुम्हाला आयडिया यावी म्हणून. एखाद्या जर व्हायब्रेशन रोटेशन स्पेक्ट्रा घेतला तर त्याच्या थिअरी आहे भरपूर. तर त्याचे 3 टाइप्स पडतात. कशावरून? तर ह्या व्हॅल्यूज वरून. कुठल्या व्हॅल्यूज वरून? आणखीन आता जसं मी सांगितलं की इथं मुद्दामून हे मराठीतून सांगतो तुम्हाला जास्त समजावं, कारण ही किचकट थेरी आहे आणि इंटरेस्टिंग पण तेवढीच आहे. तर आता जस्ट मी तुम्हाला सांगितलं की त्याचे ट्रान्झिशन सेम होत नाहीये, एका घराने किंवा एका डिग्रीने ते कमी होते. त्याच पद्धतीने या फिगर मध्ये काय होते? आणखीन त्याच पद्धतीने या फिगर मध्ये काय होते? ह्याचे जर 2 भाग केले तुम्ही, राईट साईड आणि लेफ्ट साईड. बघा ह्याच्या बॉटमला तर ऑलरेडी इथे नावं दिलेलीच आहेत, पी ब्रँच आणि आर ब्रँच. तर आपण लेफ्ट आणि राईट असं करू.
तर मी आता तुम्हाला कुठले ॲरो दाखवले होते, या साईडचे ॲरो दाखवले होते की जिथे j इज इक्वल टू 1 असेल तर ट्रान्झिशन 0 ला थांबलेला आहे, j इज इक्वल टू 2 असेल तर ट्रान्झिशन 1 ला थांबलेला आहे. त्याच पद्धतीने या साईडला काय होते रे, कोण सांगेल? इकडे आता हे जे ॲरो आहेत की नाही इकडे, ह्याच्यामध्ये काय होते बघा, जे पहिले ॲरो कन्सिडर करा, पहिला ॲरो कन्सिडर करा. इफ j इज इक्वल टू 0 देन व्हॉट हॅपन, j इज इक्वल टू 1 वरती थांबलेला आहे. म्हणजे दुसऱ्या पार्टमध्ये जर व्हॅल्यू कमी असेल तर त्याचं ट्रान्झिशन हे त्याच्यापेक्षा एका घराने जास्त लेवलवरती थांबलेलं आहे. समजतंय का? म्हणजे या फिगरचे आपण 3 भाग केलेले आहेत. एक फर्स्ट, हा सेंटरचा सेकंड आणि हा थर्ड. मग आता इथं j इज इक्वल टू डेल j इज इक्वल टू -1 आहे, म्हणून हे ट्रान्झिशन एका घरानं कमी होते. आणि इकडे आता तुम्ही जर टॅली करत गेला, आता फॉर एक्झाम्पल इथे बघा, ह्या पार्टमध्ये समजतंय का बघा, j इज इक्वल टू 4 पासून स्टार्ट झाले पण थांबले कुठं, j इज इक्वल टू 5. म्हणजे याच्यापेक्षा एका घराने जास्त व्हॅल्यू आहे j ची, म्हणूनच ह्याचं सिलेक्शन रूल डेल j इज इक्वल टू +1 आहे. समजते का? म्हणजे 1 ने इन्क्रीज होणार आहे आणि इकडे काय होणार आहे, 1 ने डिक्रीज होणार आहे. सो हा जो स्पेक्ट्रा असतो तुमचा व्हायब्रेशन रोटेशन, इट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट. So if del z is equal to -1, then we have to call it as p branch, and if del z is equal to +1, then we have to say it is the r branch. So what is in middle? मध्ये काय होते, मी मगाशी ग्राफ दाखवला होता आणि त्याच्यामध्ये आपण एक इक्विलिब्रियम पोझिशन हा वर्ड मी घेतला होता की तो सेंटरला इथं कुठेतरी इक्विलिब्रियम होत असेल, त्याचं कंबाईन होत असेल, म्हणजेच काय हो, ते कॉन्स्टंट होत असेल and there is a no transition, त्याला फॉरबिडन ट्रान्झिशन आपण अनदर लँग्वेज मध्ये म्हणतो. सो दिस इज द थर्ड पार्ट और दिस इज द सेंट्रल पार्ट and it is called as the Q branch. हे तुमच्या बुक मध्ये नाही, पण हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. जिथं Q असेल, जिथं 0 ट्रान्झिशन असेल, त्याला तुम्ही Q ब्रँच असं म्हणणार आहे. म्हणजे हा तुमचा रोटेशनल व्हायब्रेशनल जो स्पेक्ट्रा आहे, इट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स, P, Q and R. So we have two meaning of P branch, we have two meaning of R branch and we have two meaning of Q branch. तर असा हा सगळा ह्याच्यामध्ये स्टडी लपलेला आहे. तर ह्या आतापर्यंत आपण असेच ट्रान्झिशन दाखवायचो, जसं की डबलेट फाईन स्ट्रक्चर मध्ये आपण नावावरून दाखवत होतो की एस लेवल, पी लेवल, डी लेवल. पण आता इथं ट्रान्झिशन तुम्हाला व्हॅल्यूज वरून दाखवायचे आहे, त्याच्या लिमिट वरून दाखवायचं आहे. तर हे फिगर पार्ट नाही करायची, तर ती कशी स्टडी करायची, कशी ध्यानात ठेवायची, त्याच्यासाठी हे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे, हे बुक मध्ये नाही आहे. सो ह्याचं मीनिंग समजलं का? हे पी क्यू आर, इथं पण ही फिगर मी दुसरी पुट केलेली आहे, तेच आहे फिगर. v इज इक्वल टू 0, परत एक्साइटेड स्टेट मध्ये v इज इक्वल टू 1. दिस इज द व्हायब्रेशन, दिस इज द रोटेशन and this is the P, Q and R. So what is in P branch? What is the Z? सांगा ना, आताच बघितले की. हॅलो, इन P J equal to what? अरे आताच बघितले की, 1 मिनिट झाला. J is equal to J equal to -1, -1. Q मध्ये 0, R मध्ये J is equal to 1. +1. So this is the meaning of that figure, that spectrum. So हेच आपण बघणार आहे. स्पेक्ट्रल लाईन प्रोड्युस्ड व्हेन m हॅज निगेटिव्ह व्हॅल्यूज फॉर डेल z इज इक्वल टू, हे माहितीसाठी घ्या फक्त तुमच्या. आता याचे किती टाइप्स असतात किंवा किती नाव असतात ते बघा. ज्यावेळी डेल z इज इक्वल टू -2, देन वी विल सेट 0 ब्रँच. स्पेक्ट्रल लाईन्स प्रोड्युस्ड व्हेन m हॅज निगेटिव्ह व्हॅल्यू फॉर डे इज इक्वल टू -1, वी कॉल इट इज p ब्रँच. जस्ट आता आपण पाहिलं, if del j is equal to 0, we called it Q branch, and when del j is equal to +1, we called it R branch, and when del j is equal to +2, it is called S branch. म्हणजे 0 ब्रँच आपल्याला स्टडी मध्ये फक्त P, Q आणि R बघायचे आहेत. तुमच्या जनरल नॉलेज साठी 0 ब्रँच पण असते, P ब्रँच पण असते, Q, R आणि S ब्रँच. अशा एवढ्या ब्रँच मध्ये हा तुमचा रोटेशनल आणि व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा हा डिवाइड झालेला आहे. सो इन अवर स्टडी वी विल सी ओनली P, Q अँड R ब्रँच. सो हे समजलं का?
देन thereafter what is next. मग आता मला एनर्जी काढायची आहे. मग आता हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द एनर्जी. आता आपण सिंगल एनर्जी कॅल्क्युलेट करून घेतलेलं आहे. रोटेशनल एनर्जी कॅल्क्युलेट केलेली आहे आपण. त्याच्यानंतर व्हायब्रेशनल एनर्जी मगाशीच आपण पाहिलेली आहे. नाऊ वी हॅव टू कॅल्क्युलेट दी rotational vibrational energy. So what is the definition of that? It's very easy. अरे बाळांनो, आपण रोटेशनल एनर्जी बघितली, व्हायब्रेशन एनर्जी लेवल एनर्जी कॅल्क्युलेट केलेली आहे. मग आता मला दोन्ही पाहिजे आहे ना, रोटेशनल पण आणि व्हायब्रेशन पण. सो व्हॉट इज देअर डेफिनेशन? इट इज व्हॉट? इट इज द कॉम्बिनेशन ऑफ दिस बोथ टू एनर्जीज ना. टोटल एनर्जी आता मला दोन्हीची काढायची, रोटेशनची पण आणि ह्याची पण. मग काय असणार आहे टोटल? म्हणजे इट इज द कॉम्बिनेशन ऑफ ई व्हायब्रेशनल अँड द ई रोटेशनल. म्हणजे आतापर्यंत ह्या दोन एनर्जी आपण इंडिव्हिज्युअल बघत होतो. तर आता मला ई टोटल ह्या स्पेक्ट्रमसाठी किंवा ह्या स्पेक्ट्रासाठी मला आता ई टोटल काढायचे आहे, कारण इथं दोन्ही प्रोसेस ऍट अ टाइम होत आहेत. मग मला ऍट अ टाइम होत आहेत म्हणून आता टोटल एनर्जी काढायची त्या सिस्टीमची. मग टोटल एनर्जी इज इक्वल टू काय असणार आहे तुमची? ई व्हायब्रेशनल प्लस ई रोटेशनल. मग आता तुम्हाला आपण 1 बाय 1 ज्या एनर्जी बघितल्या त्या इथं बघायच्या आहेत. मग आता ई टोटल कुठल्या सिस्टीमसाठी? ह्या सिस्टीमसाठी. इथं व्हायब्रेशन पण होते, रोटेशन पण होते. मग ती ई टोटल मी कशी डिनोट करणार? ई व्ही पण आहे आणि ई आर पण आहे. जे डिनोट व्हॉट? जे डिनोट्स आर ना. हॅलो, जे काय दाखवतंय? रोटेशन. जे रोटेशन दाखवतंय ना. मग आता मला टोटल व्हायब्रेशन पण एनर्जी पाहिजे, म्हणजे ई टोटल म्हणजेच ई व्ही अँड ई आर किंवा ई जे आपण घेतलेला आहे. आणि इट इज द कॉम्बिनेशन ऑफ दॅट ई व्ही प्लस ई जे. सो मग ही ई व्ही ची व्हॅल्यू पण तुम्हाला माहिती आहे आणि ई जे ची पण आपण रोटेशन म्हणजे व्हॅल्यू ही काढलेली आहे. तर पहिली ई व्ही ची व्हॅल्यू जी की आपण आत्ताच कॅल्क्युलेट केली, ही व्हॅल्यू, हे सगळं तुम्ही सांगायला पाहिजे. ही व्हॅल्यू ई व्ही कॅल्क्युलेट केली नाही आपण आता व्हायब्रेशन्स मध्ये. सो दिस इक्वेशन, दिस इज द व्हॅल्यू ऑफ ई व्ही म्हणजे व्हायब्रेशनल एनर्जी. त्याच पद्धतीने आता रोटेशनची व्हॅल्यू कोण सांगेल? ई जे, जे लास्ट लेक्चरला आपण पाहिली होती. आता रोटेशन मध्ये जायचं आपल्याला. इकडे टिप ऑफ द टंग पाहिजे की नाही तुमच्या? ही रोटेशनल एनर्जी डेल ई आपण काढली होती. याच्या स्क्वेअर डिवायडेड बाय 8π². हे आपण सिम्प्लिफाय केलं होतं आणि त्याच्यावरून ही टर्म आपल्याला आली होती. तर ही आता रोटेशन मधली एनर्जी. सो ह्या दोन एनर्जी घेतलेल्या आहेत आणि त्याचं सिम्पली कॉम्बिनेशन केलेलं आहे. आणि कॉम्बिनेशन करून ऍज इट इज ह्या व्हॅल्यू ई व्ही याच्यामध्ये पुट केली प्लस ई जे याच्यामध्ये पुट केली आणि हे सिम्पल इक्वेशन तुमचं तयार झालेलं आहे टोटल एनर्जीचं. तर आता मला हे ब्रँचेस मध्ये डिवाइड करायचं आहे. जसं की आपण आता डेल व्ही इज इक्वल टू +-1 आणि डेल जे इज इक्वल टू +-1 म्हणजेच ते पी आणि आर ब्रँच मध्ये त्याचं लिमिट्स बघायचं आहे. तर ह्या पी ब्रँच मध्ये आणि आर ब्रँच मध्ये हे इक्वेशन कसं प्रूव्ह होतं किंवा कसं बिहेव होतं, कसं रिॲक्ट होतं हे आपल्याला बघायचं आहे. सिम्पली हे इक्वेशन कसं आलं? ह्या दोन एनर्जीच्या व्हॅल्यूचं मी ऍडिशन केलेलं आहे आणि त्याच्यावरून ही तुमची टोटल एनर्जी इथं आलेली आहे. मग आता मला पी ब्रँच मध्ये आणि आर ब्रँच मध्ये हे इक्वेशन ठेवायचं आहे. दोन्हीची लिमिट तुमच्या पुढे आहे. डेल व्ही म्हणजे हे MCQ ला 101% विचारू शकतात. म्हणजे ह्याच्यावरून व्हायब्रेशनल एनर्जी लेवलचं लिमिट पण सेमच आहे आणि रोटेशनल एनर्जी लेवलचं लिमिट पण सेमच आहे. हे तुम्हाला इथं कन्क्लूड करता येईल. बोथ पॅरामीटर्स हॅव्हिंग सेम सिलेक्शन रूल. इट इज द +-1. So next, thus vibrational rotational transition can be grouped into two parts. Just आता आपण पाहिलं P branch आणि R branch. मग आता प्री ब्रँच साठी बघा, पहिलं P ब्रँच साठी V इज इक्वल टू +1 आहे आणि डेल J इज इक्वल टू -1 आहे. आता फिगर वरनं बघितले आपण ना, हे V इज इक्वल टू +1 आहे आणि डेल J -1 आहे. R ब्रँच साठी V इज इक्वल टू +1 आहे आणि डेल J इज इक्वल टू पण +1 आहे. तर फॉर पी ब्रँच साठी इथं एकासाठी तुम्हाला कॅल्क्युलेशन इथं करायचं आहे. तर पी ब्रँच साठी मला एनर्जी काढायची आहे.
बघा हे पी आर कुठून आले तर हे ग्राफवरून आले, त्याची लिमिट तुमच्या समोर आहे. एनर्जीचं इक्वेशन आपल्या समोर आहे टोटल एनर्जीचं. तर हे मला फक्त पी ब्रँच मध्ये ठेवायचंय. म्हणजे काय करावं लागेल रे, बघा पी ब्रँच मध्ये मला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे, पी ब्रँच मध्ये इक्वेशन पुट करायचं आहे. म्हणजे काय करावं लागेल, जिथं व्ही आहे तिथं त्याची लिमिट दिलेत ना, ते लिमिट पुट करायचंय. व्ही इज इक्वल टू +1 आहे, व्ही इज इक्वल टू -1 आहे. मग मी हे इक्वेशन बघा आता याच्यावरून फॉर पी ब्रँच कन्सिडर करा. पी ब्रँच साठी व्ही इज इक्वल टू +1, जे इज इक्वल टू -1. सो इथं एक इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे एच न्यू पी. हे ऑलरेडी आपण रोटेशन मध्ये सॉल्व्ह केले बरं का बाळांनो. नाही तुम्ही म्हणताल आता हे एच न्यू वगैरे कुठून आलं. हे ऑलरेडी आपण इकडे रोटेशन मध्ये सॉल्व्ह केलेलं आहे. आठवते का बघा. प्रत्येक वेळी मी बॅक जायचं म्हटलं तर तुम्ही पण सांगायला पाहिजेत नाही थोडं. हे इकडं आहे आपण एच न्यू आहे की नाही, हा हे इथले रिलेशन आता यूज केलेले आहेत आणि त्याच्यानुसार आता आपण इकडे ते इक्वेशन बघतोय. हे ऑलरेडी आपण सॉल्व्ह केलेलं आहे. मग आता एच न्यू, आता एच न्यू बघायचं आहे मला, बट इन विच ब्रँच, पी ब्रँच मधला बघायचा आहे. समजते का, इथं उगाच पी घेतलंय का मी, इथं मी आता पी ब्रँच मध्ये बघते म्हणून एच न्यू पी इज इक्वल टू E1 J-1 मायनस E0 J. इट इज इक्वल टू डेल E V इंटू J. तर असं सिम्पल हे इक्वेशन आहे. हे फक्त ध्यानात ठेवा. तर आता हे सिम्प्लिफाय कसं केलेलं आहे बघा. तुम्हाला ध्यानात ठेवायचं इक्वेशन हे आहे. सॉरी, तुम्हाला जे इक्वेशन ध्यानात ठेवायचं ते हे इक्वेशन आहे एनर्जीचं. मला आता पी ब्रँच मधली एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे. सो एच न्यू पी इज इक्वल टू काय आहे, तर माझं कॉम्बिनेशन आहे रोटेशनल एनर्जी आणि व्हायब्रेशनल एनर्जी. तर सिम्पली ह्या दोन एनर्जी इथं घ्यायच्यात आपण, जे की ऑलरेडी इथं ह्या इक्वेशन मध्ये घेतलेलं आहे. आता मी डेल का लिहिलंय इथं, डेल डिनोट चेंजेस, चेंजेस इन व्हायब्रेशनल एनर्जी लेवल अँड चेंजेस इन रोटेशनल एनर्जी लेवल. मग सिम्पली हे लिमिट्स आहे ते पुट करायचं आहे. तर बुकमध्ये ही डिरेक्ट व्हॅल्यू दिलेली आहे. ह्या इक्वेशनची भरपूर मोठी थेअरी आहे. तर ही थेअरी आपल्याला अभ्यासाला नाहीये. तर ह्याच्यातलं फक्त तुमच्या ध्यानात राहावं त्याच्यासाठी या थेअरी मधलंच हे इक्वेशन आहे. तर इथं जी व्ही ची व्हॅल्यू घेतली ना व्हायब्रेशनल एनर्जीची, तर इथं व्हायब्रेशनल एनर्जी लेवल हेच इक्वेशन आहे. हे फक्त आपण लिमिट बघतोय, इक्वेशन हेच आहे, कॉम्बिनेशनच आहे. जे टोटल एनर्जीचं इक्वेशन बघितले ना तेच इक्वेशन आहे, फक्त आपण पी ब्रँच मध्ये बघतोय. आता बघा, आणि ते कशाच्या लँग्वेज मध्ये, तर एच न्यूच्या लँग्वेज मध्ये बघतोय, जसं की आपण रोटेशन मध्ये ते सॉल्व्ह केलं होतं. आता तेच इक्वेशन आहे, फक्त आता ई व्ही ची व्हॅल्यू आहे ती कशी घेतली बघा, 3/2 - 1/2. तर हे बुक मध्ये डायरेक्ट दिलेलं आहे. तर ह्या इक्वेशनची जी थेअरी आहे क्वांटम मेकॅनिक्स मध्ये, त्याच्यामध्ये एक इक्वेशन आहे, त्याच्यानुसार ते सॉल्व्ह केली. हे भरपूर मोठी थेअरी आहे, पण एवढी काही तुम्हाला स्टडीला नाहीये. तर आपल्याला फक्त इथं ई व्ही ची व्हॅल्यू काढायची ना, तर तेवढंच इक्वेशन मी इथं तुम्हाला पुट केले बघा, की ते ई व्ही कसं आलंय ते. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे. ज्यावेळी तुम्ही ई व्ही काढता तर त्याच्यासाठी पहिल्यांदा फॉर्म्युला काय आहे, ई व्ही इज इक्वल टू 1 मायनस ई व्ही इज इक्वल टू 0 ठेवायचा आहे. म्हणजे हा फॉर्म्युला आहे व्हायब्रेशनल एनर्जी कॅल्क्युलेट करण्यासाठी बाळांनो. इथं व्हायब्रेशन एनर्जी कॅल्क्युलेट करायची डायरेक्ट इथं 3/2 - 1/2 दिले. तर त्याचा हा क्वांटम मेकॅनिक्स मध्ये फॉर्म्युला आहे. पहिल्यांदा ई व्ही 1 असताना एनर्जी आणि मायनस ई व्ही इज इक्वल टू 0 असताना. आता त्या पद्धतीने टॅली करून बघा. आता ह्या फॉर्म्युलामध्ये पहिल्यांदा तुमचा फॉर्म्युला काय आहे आपला इथला, हा आहे व्ही इज इक्वल टू 1, सॉरी आपला व्हायब्रेशनल एनर्जी लेवलचा फॉर्म्युला काय आहे, व्ही प्लस 1/2. मग आता पहिल्यांदा मला काय करायचं आहे, व्ही इज इक्वल टू 1 पुट करायचं आहे इथं. मग मी व्ही इज इक्वल टू 1 केलं पुट, काय येणार आहे इथं, व्ही इज इक्वल टू 1. या ब्रॅकेटमध्ये मला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे 1 साठी आणि 0 साठी. त्यावेळी तुम्हाला ही व्हॅल्यू मिळणार आहे. आता हा ब्रॅकेट इथं मी पहिली 1 व्हॅल्यू पुट करते म्हणजे तुम्हाला समजेल. आता 1 एनर्जी बघतोय ना आपण व्हायब्रेशन, मग 1 मी ठेवलं. 1 + 1/2 म्हणजे किती आलं रे, 3/2. मग आले का इथं 3/2 आले. हा झाला पहिला पार्ट. मायनस मला काय करायचं आहे, व्ही 0 करायचं आहे म्हणजे 0 असतानाची. मग आता इथं मायनस, आता व्ही ची व्हॅल्यू मला काय करायचं आहे, इथं फॉर्म्युलानुसार 0 पुट करायची आहे. मग आता मी इथं 0 पुट केलं तर काय येईल, किती सोपं आहे 1/2. राईट. मग 1/2. इथं मी हा 1 च्या जागी मी इथं 0 पुट केला तर मला काय आलं, फक्त 1/2. मग आपला इथला फॉर्म्युला
V1 असताना 3/2 आलं आणि -0 असताना हे आहे तेच 1/2 आलं. सिम्पल. तर हे बुक मध्ये दिलेलं नाहीये. तर हे छोटे छोटे टिप्स आहेत, हा तुम्ही इथे नोट करत चला किंवा इथे तुम्ही राईट करत चला, म्हणजे ते समजेल. काही डायरेक्ट इक्वेशन दिलेलं असतात. तर हे झालं माझं व्हायब्रेशनल एनर्जी. मग त्याच्यावरून हा न्यू पी म्हणजे न्यू काढतोय आपण, पी ब्रँच मध्ये आहे म्हणून पी म्हटले मी त्याला. मग या फॉर्म्युलानुसार आपलं इन ब्रॅकेट 3/2 मायनस हे 1/2, इथला हा 1/2π इंटू स्क्वेअर ब्रॅकेट अंडर स्क्वेअर रूट के डिवायडेड बाय म्यू. कुठली व्हॅल्यू आहे? ही व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू आहे हा. मग आता तुम्हाला क्वेश्चन पडायला पाहिजे इथं 1 कसं आलं? कोण सांगेल? सांगा ना पटपट. इथं h नो एक नाही माझा. मग आता हा h आहे तो इकडे गेला डिनॉमिनेटरला, 2πh झालं. मग इथं पण या फॉर्म्युलामध्ये h एक नाही. सो दिस h अँड दिस इकडं डिनॉमिनेटरला h आहे तो कॅन्सल झाला. मग इथं काय राहिलं? 1/2π राहिलं. हाच फॉर्म्युला आहे रे बाळांनो. हा फॉर्म्युला आपण सॉल्व्ह करतो विथ दी रेफरन्स ऑफ दीज इक्वेशन. त्याच्यावरून मला 3/2 मायनस 1/2 ही व्हॅल्यू मिळाली. आणि आता इथं जो h होता तो इकडे जाईल डिनॉमिनेटरला आणि ओरिजिनल तुमचा ह्या फॉर्म्युला मधला h तो कॅन्सल होईल आणि इथं काय राहील? फक्त 1/2π राहील आणि बाकीचं इक्वेशन ॲज इट इज व्हायब्रेशनल एनर्जीचं ॲज इट इज म्हणजे इथं परत अंडर स्क्वेअर रूट k/μ आहे, तेच आपण इथं घेतलं. समजते का? प्रणाली, मयुरी, उर्जिता, श्रद्धा, बघा सगळ्यांची हा नावं मॅडम. नाही घेऊ शकत. तर हे जस्ट सिम्प्लिफाय केलं आपण. मग हे झालं माझं व्हायब्रेशनल एनर्जी पुरता हा पार्ट झाला. मग आता मला रोटेशन अजून डेल जे कडे जायचंय. मला डेल जेचं लिमिट आहे माझं -1, जे की आपण रोटेशनल एनर्जी मध्ये पण लिमिट ठेवलं होतं इकडे. बघा रोटेशनल एनर्जीचं ते पण मी तुम्हाला सिम्प्लिफाय करून दिलं होतं त्यावेळेस. इथं हे आपल्याला वेगळ्या फॉर्मॅटमध्ये जायचंय. मग आता इथे जेचं लिमिट मला पुट करायचंय -1, जसं की आपण इथं रोटेशनल एनर्जी मध्ये केलं होतं आणि ते सिम्प्लिफाय केलं होतं. तर त्याच पद्धतीने मला आता रोटेशनल एनर्जी पी ब्रँचसाठी बघायची आहे. तर पी ब्रँच मध्ये त्याचं लिमिट किती आहे? -1 आहे. तर ते मी ही रोटेशनल एनर्जी आहे डेल जे किंवा हे जे चेंजेस आहे, डेल काय दाखवतोय तर चेंज इन रोटेशनल एनर्जी. तर तो मी चेंज कसा लिहिला? J-1 इंटू जे मायनस जे इंटू ब्रॅकेट J+1 आणि परत h/2π² आय आहे तसंच कुठलं? रोटेशनल एनर्जीचं. हे सगळं तुमच्या टिप ऑफ द टंग पाहिजे. इथलं h²/8π² हे इक्वेशन आपण बघतोय, ही रोटेशनल एनर्जी बघतोय. फक्त इथं आता लिमिट बदललंय आपण, J-1 केले आणि बाकीचे इक्वेशन ॲज इट इज. मग काय होईल आता बघा, हे सगळं ॲज इट इज पुट केलं. आता हे इक्वेशन जर तुम्ही सोल्व्ह केलं तर काय होईल? इथं 3/2 आहे -1/2 म्हणजे इथं किती राहिलं? 1. 1. हा, त्याच्यानंतर हे इक्वेशन आहे तसंच 1/2π बघा, 1/2π इंटू अंडर स्क्वेअर रूट k डिवायडेड बाय म्यू मायनस h/, हा h इथला h/ इथं 4π² झाले. आता हा जर ब्रॅकेट तुम्ही सोडवला, इथे जर सगळीकडे जे ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर इथं 2j टर्म राहते. म्हणजे 2j होतंय, त्यांना मी 8 इथं 8 आहे त्याला सिम्प्लिफाय केलं, 2 गेट्स कॅन्सल आणि 8च्या जागी इथं काय येईल? 4 येईल आणि 4π² आणि 2j मधला हा j आणि इथला h आहे तो आहे तसा. सिम्प्लिफाय करून बघा, तुम्हाला ही टर्म मिळेल. म्हणजेच 1/2π इंटू अंडर स्क्वेअर रूट k डिवायडेड बाय म्यू मायनस h/4π² इंटू आय इंटू जे. सो ही व्हॅल्यूज म्हणजे तुमचं काय आहे? μ0 म्हणजेच काय आहे? फ्रिक्वेन्सी आहे, जे की आपण लेक्चरच्या सुरुवातीला बघितलेलं आहे. हिअर गेटिंग. सो दिस इज काय आहे? μ0 म्हणजे फ्रिक्वेन्सी तुम्हाला इथं मिळाली. सो मग सिम्प्लिफाय करा, त्या याच्यामध्ये तुम्ही μ0 इथं फ्रिक्वेन्सी लिहा. म्हणजेच हा फॉर्म्युला, हा न्यू म्हणजे पी ब्रँचसाठी व्हायब्रेशनल एनर्जी लेवल बघा काय येतं तुमचं. इट इज वी हॅव टू पुटिंग instead of this μ0 minus h/2π² हे आहे तसंच इंटू j, where j is equal to 1, 2 आणि 3. So this equation gives frequencies of P branch. त्याच पद्धतीनं R ब्रँचसाठी सॉल्व्ह करा. सेम इक्वेशन R ब्रँचसाठी μ0 हे सेम असणार आहे.
कारण का सेम असणार आहे कोण सांगेल? अरे सगळं तुमच्या समोर आहे, तुम्ही थोडस बारकाईनं बघा ना. आता ही मी पी ते ब्रँच पी ब्रँच पूर्ण सॉल्व्ह करून तुम्हाला दाखवलं, त्याचे लिमिट दाखवले, त्याच्यासाठी मी आयडिया दिली की व्ही ची व्हॅल्यू कशी घ्यायची, कुठून घ्यायची. तर हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे क्वांटम मेकॅनिक्स साठी, हे सुद्धा ध्यानात ठेवून तुम्ही हे इक्वेशन सॉल्व्ह करू शकता. आता सगळं सेम आहे. आता मला हीच व्हॅल्यू आर ब्रँच साठी सॉल्व्ह करायची आहे. तर काय चेंज होईल रे? हा न्यू माझा सेम राहणार आहे. का सेम राहणार आहे रे? लिमिट बघा ना, पी ब्रँच मध्ये व्ही ची व्हॅल्यू काय आहे? +1 आहे. तसेच आर ब्रँच मध्ये काय आहे? +1 आहे. म्हणजे व्हायब्रेशन एनर्जी सेमच राहणार की रे. त्याच्यात काय चेंज होणार आहे का? नाही होणार. होणार का? प्रणाली मयुरी नाही होणार का? श्रद्धा नाही होणार ना. नाही इथं लिमिट बघा ना, इथं डेल व्ही म्हणजे काय? +1. हिअर ऑल्सो +1. सो ओनली हिअर चेंजेस जे व्हॅल्यू म्हणजेच रोटेशनल एनर्जी लेवल मध्ये चेंज होईल. मग तो काय चेंज आहे? तो पण ऑलरेडी आपण बघितलेला आहे, जो रोटेशनल एनर्जी मध्ये कॅल्क्युलेट केला मी. आता हे कॅल्क्युलेट करायची सुद्धा गरज नाही, हे सगळं तुमच्या टिप ऑफ द टंग पाहिजे. आता कॉन्सन्ट्रेट ऑन टू, आता एवढं तरी टॅली झालं की नाही. आता माझी व्हायब्रेशन सेम आहे, मग व्हायब्रेशन एनर्जी सॉल्व्ह केली की हा तुम्हाला न्यू मिळणार आहे, जो की इथं तुम्ही घेतला ऍज इट इज. ह्याच्यात काही चेंजेस नाही ना, कारण त्याची व्हॅल्यू +1च आहे. आता व्हॉट अबाउट दॅट? तर हे रोटेशन मध्ये आपण सॉल्व्ह केलेच ना ऑलरेडी. इथे केलेच ना मी ऑलरेडी सॉल्व्ह. ते सगळ्यांनी आपण रोटेशनल एनर्जी डेल त्याचं लिमिट पुट करून इथं ऑलरेडी सॉल्व्ह केलंय. इथं हे घेतलंय ना ऑलरेडी, डेल जे इथं +1 आता लिमिट टाकलं होतं आपण. आता मगाशी -1 लिमिट होतं, ते +1 आहे. तर त्याच्यासाठी ऑलरेडी आपण ही रोटेशनल एनर्जी कॅल्क्युलेट केलेली आहे. तर हे सगळं तुमच्या टिप ऑफ द टंग पाहिजे. मग डेल ई म्हणजे इथं h² डिवायडेड बाय 4π² I × j+1. तर हे जर तुम्ही रोटेशनच्या आर्टिकल मध्ये जर क्लिअर केलं असेल तर इकडे हे तुम्हाला ऍज इट इज लिहिता येणार आहे. म्हणून मी सांगते की त्या वेळी त्या कन्सेप्ट आणि तो स्टडी करत चला. मग जर तुम्हाला आता ऑलरेडी आपण पहिला स्टडी केला रोटेशनल एनर्जीचा, तर ती व्हॅल्यू तुमची पाठ असली तर तुम्हाला लगेचच इथं ते इक्वेशन सॉल्व्ह करता येईल. तीच व्हॅल्यू h/4π² I × j+1. आता हे कसं आलं काय आलं हे मी ऑलरेडी त्या लेक्चरला सगळं सिम्प्लिफाय करून दाखवले. सो समजलं का हे? मग हे कशावर डिपेंड आहे? पी ब्रँच आणि आर ब्रँच. सो द व्हॅल्यूज ऑफ दॅट चेंज इन व्हायब्रेशनल एनर्जी लेवल अँड चेंज इन रोटेशनल एनर्जी लेवल्स. तर असं हे इक्वेशन आहे. मग तेच इक्वेशन आहे पी ब्रँच मधलं. व्हॉट इज द चेंज? ओनली जे इज चेंज्ड अँड देअर हेन्स वी गेट this equation. So VR is equal to μ0 plus h/4π² into I into j+1. So since del j is equal to 0, काय असणार आहे आता? कोण सांगेल? Since P झालं, R झालं, now j is equal to 0 or del V is equal to 0. So which branch? O branch. Which branch? P साठी झालं, R साठी झालं. आता ह्या O दोन्हीच्या व्हॅल्यू ह्या 0 आहे, तर कुठली ब्रँच असेल? O branch. किती सोपं आहे, एवढा विचार करायला लागतो का? हॅलो, हा आवाज येतोय ना? हा येतोय मॅडम. O branch. ओ कशी असेल? क्यू सॉरी, ब्रँच. Q. हा क्यू ब्रँच ना. सो हा व्हॉट Q branch. इज डिनोटेड दिस क्यू ब्रँच? काय दाखवतं? Del j is equal to 0, V is also equal to 0, means what? There is a forbidden transition. Here, see here. So it is called as the forbidden transition. And हे MCQ ला 101% विचारू शकतात. So there is no line corresponding to frequency nu is equal to nu0 and it is called as the band origin. म्हणजे तिथून सुरुवात होणार आहे. सुरुवातीला तिथं फॉरबिडन ट्रान्झिशन आहे. सुरुवातीला तिथं काय आहे? फॉरबिडन ट्रान्झिशन इथं आहे. आणि मग इथून ह्या क्यू पासून इकडं पी ब्रांच आणि इकडं आर ब्रांचला तुमच्या सुरुवात होणार आहे. आणि इट इज कॉल्ड एज द इन अनदर लँग्वेज क्यू ब्रांच. सो पी ब्रांच, क्यू ब्रांच आणि आर ब्रांच हे व्हायब्रेशनल रोटेशनल स्पेक्ट्रामधले नोटेशन्स आहेत. तर त्याचे मीनिंग समजले का? त्या प्रत्येक ब्रँचचे लिमिट समजले का अकॉर्डिंग टू डेल व्ही आणि डेल जे? कोण सांगेल आता अजून एकदा? अकॉर्डिंग टू पी ब्रँच
P branch साठी what is the limit of del J and J del is P? equal to -1. Right. In P